जायकवाडी धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवलाय। धरणाचे सर्वच्या सर्व 27 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। यावर्षी पहिल्यांदाच जायकवाडी धरणामधून 1.5 लाखांपेक्षा जास्त 1.5 लाख क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे आता अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्रशासनाने आजूबाजूच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलाय। पाण्याची पातळी झपाट्याने वाढतेय, त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। पैठणच्या नाथ मंदिराच्या मागील दशक्रिया घाट पाण्याखाली गेलेला आहे। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख इथे आहेत। थेट जाऊयात त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती जाणून घेऊयात। मोहसिन, नक्कीच जो जायकवाडी धरणातून तब्बल आता 1,79,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। यावर्षी हा पहिल्यांदा एवढा मोठा विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे आता गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि या पूरमुळे या पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या मंदिरामागे असलेलं जे दशक्रिया घाट आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। या ठिकाणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील लोक दशक्रिया करण्यासाठी येतात, मात्र हे सगळं दशक्रिया जिथे केले जातात तो घाट पूर्णपणे खाली आहे, पाण्याखाली गेलेला आहे। हे मी तुम्हाला जे भगवं कलरचं जे बांधलेलं बांधकाम दिसतंय त्या ठिकाणी दशक्रिया रोज होत असतात, मात्र आता ही सगळी परिस्थिती आपण जर बघितली तर पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी ज्या छोट्या मोठ्या नाव होत्या त्या देखील पाण्याखाली गेलेल्या आहे, त्या देखील वाचवण्याची धडपड सुरू आहे। या ठिकाणी एक टपरी तुम्हाला दाखवतो, जी कालपर्यंत ही टपरी सुरू होते, या ठिकाणी व्यवसाय सुरू होता, मात्र ही पूर्ण टपरी आता पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे पैठण शहराच्या पाठीमागच्या म्हणजे गोदावरी काठला महापूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत गेल्या वर्षी देखील असाच पाऊस झाला होता, मात्र यावेळेस हा पाऊस अधिक प्रमाणात झाला आणि गोदावरी नदीला जे आहे तर विसर्ग करण्यात आलेला आहे। लोकांची गर्दी देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो। पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करताना पाहायला मिळतात। घाट परिसरात गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत जायकवाडी धरणातून जो पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे तो मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे आणि पैठण शहराच्या म्हणजे ज्या ठिकाणी गोदावरी त्या बाजूला आहेत त्यांना देखील धोका निर्माण झालेला आहे। लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। या ठिकाणी पण एक गोष्ट पाहायला मिळते, इथं कोणताही प्रशासकीय अधिकारी किंवा पोलीस या ठिकाणी पाहायला मिळत नाही। लोक अशा अति धाडसपणा करतात। इथं जर येण्याची गरज काय हो, इथं येण्याची काय गरज आहे? अति धाडस कशासाठी? अहो, पाणी जास्त आल्यामुळं आम्हाला थोडंसं उत्सुकता वाटते, थोडंसं वाटतंय जरा। हे बघा, हे लोक काय एवढी फोटो काढण्यासाठी एवढी अति धाडस करायची काय गरज आहे? फोटो कुठं काढले? ते काय तिकडून पाय धुतले? नाही नाही नाही, काय गरज आहे? पाय धुतले हे बघा, हे अशा मावशी, तिचं वय काय? तिचं वय 2.5 वर्ष। काय तिला इथं आणताय? कशाला हे धाडस? बघा, लोकांचा हा फोटो काढण्याचा मोह, लहान मुलगी आहे, लहान लेकरं आहेत, त्यांना घेऊन इथं पोहोचतात, मात्र प्रशासकीय पोलीस अधिकारी इथं कोणी पोहोचलेलं नाही। काय नाव आहे तुझं? काय नाव आहे? सिद्धू। कोण आलंय तुझ्यासोबत? पप्पा। कशाला हो? याचं वय काय? कुठं आणताय त्याला? हा, कशाला हे? आलं पाणी बघा सर। अरे पण त्याचा जीव धोक्यात जाईल ना। पाणी किती वेगाने चालू आहे? 2 लाखाच्या जवळ पाऊस। हे बघा, ह्या अशा पद्धतीने लोक या ठिकाणी गर्दी करतात। कोणताही पोलीस या ठिकाणी नाही, प्रशासकीय अधिकारी नाही। लोक फोटो काढण्यासाठी अशा पाण्याच्या जवळ जातात, अति धाडस करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत ही जी इथे या प्रमाणे लोक गर्दी करतात हे देखील रोखणं महत्त्वाचं आहे, अन्यथा मोठा दुर्घटना या ठिकाणी घडू शकते। पाण्याचा विसर्ग प्रचंड वाढवलेला आहे आणि आता हा विसर्ग टप्प्याटप्प्याने आणखी वाढवण्याची शक्यता आहे, कारण नाशिकमध्ये देखील पाण्याचा विसर्ग गंगापूर धरण असेल किंवा इतर धरणातून वाढवण्यात आलाय। त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढतोय, लोकांची गर्दी वाढते आणि घाट देखील पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बरोबर आहे मोहसिन, आणि या दृश्यांच्या नंतर तरी आता प्रशासनाने दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे। तिथे प्रतिनिधी कोणी नाहीयेत, प्रशासनाचे अधिकारी नाहीयेत, पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त नाहीये आणि लोक हे सध्या नसतं धाडस करताना पाहायला मिळतात। सर्वांनीच काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।